अखिलजी, जसं त्यांच्याकडे एक मतप्रवाह आहे, ते मान्य करोत अथवा न करोत, पण तिथल्या उत्तर भारतीय नेतृत्वाला, उत्तर भारतीय समाजाला आपला महापौर असावा आणि आपण राजकीय पद आपल्याकडे असावं असं महत्वाकांक्षा असणे याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण आहे, ती त्यांची भूमिका आहे. पक्ष काय निर्णय घेईल तो हा भाग वेगळा आहे. तसं तुमच्याकडे सुद्धा एक वर्ग असा आहे का, त्या तुमच्या मतदारांना असं वाटतंय का की महापौर मुस्लिम सुद्धा असला पाहिजे आणि म्हणून तुमची अडचण झाली आहे, तुम्ही थेट सांगू शकत नाहीयेत का की तो हिंदू असेल आणि मराठी असेल? आमच्याकडे अशी कोणतीही अडचण झाली नाहीये आणि मी माझं वक्तव्य सुरू करायच्या आधीच आपल्याकडनं संरक्षण मागतो. मी बोलत असताना कृपया 1-1.5 मिनिटं तरी मला निवांत बोलू द्या, कारण हे मधी मधी बोलणं तर मला बोलायला पहिलंच सांगतोय मी आहे काय ते. झालंय माहितीये का, मी आता स्पष्ट या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय, आमच्यामध्ये कोणतेही मतप्रवाह नाही. मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि मराठी माणूस हा हिंदूच असतो. भले हे आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि आशिष शेलारांना नाही माहिती असेल तरी मी तुम्हाला सांगतो की मराठी माणूस हा हिंदूच असतो, तर मराठी माणूसच महापौर होणार. शिवसेनेने आजपर्यंत जितके महापौर दिलेत ना, 23 दिलेत, ते सगळे मराठी होते. पण त्या उलट जेव्हा उपमहापौर ही पद्धत मुंबईत सुरू झाली ना, तेव्हा जे उपमहापौर देण्यात आले आहेत ना भारतीय जनता पक्षाकडनं, जरा त्यांचे नाव तपासून घ्या, ते मराठी नाही आहेत. बरोबर? आता त्यांचे नावं पण पाहिजे तर ठाकूर, शेट्टी, आणखीन अजून काय ते आहेत नावं त्यांची, त्याची यादी पाठवून देतो मी. तर तेव्हा त्यांनी पहिलं प्रथम प्राधान्य मराठी माणसाला दिलं नाही. म्हणून त्यांच्याकडनं तर आम्हाला काही शिकायची गरज नाही की मराठी माणसाला काय करायचंय. महापौर हा मराठीच होणार. राहिला प्रश्न, आता माझे मित्र अजितजी असं म्हणाले की त्या कृपाशंकर सिंगांना काय महत्व नाहीये. आता त्या कृपाशंकर सिंगना घेऊन फिरतात राज्याचे मुख्यमंत्री. कृपाशंकर सिंग भारतीय जनता पक्षाचेच आहेत. आता ते भारतीय जनता पक्षाचे नाहीये, ते नाकारतात का? आणि वारंवार आपण जर पाहिलं, मग ते अमित साटम असो किंवा हे आपले कृपाशंकर सिंग असो, हे वारंवार काय ना काय वक्तव्य करतात. कधी म्हणतात खान महापौर होणार. आता भारतीय जनता पार्टीचा ढोंगीपणा आणि लोचटपणा हे मी तुम्हाला आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतो. काय हे? अमित साटम आहेत, अस्सलाम वालेकुम, बरकातेउल्लाह, रहमाने रहीम वगैरे कोण म्हणते बघा भाषण करताना. अजित चव्हाण तुमचे मुंबई अध्यक्ष आहेत, नबी को दुरूद पेश करेंगे. हा, एका बाजूला जातीय तीड निर्माण करायचं, हिंदू मुस्लिम म्हणायचं का? कारण तुमच्याकडे कोणतेही मुद्दे नाही आहेत. मुंबई महानगरपालिकेला सामोरं जाताना मुंबई महानगरपालिकेत कोणताही विकास तुमच्याकडनं झालेला नाहीये. आम्ही जाणार आहोत ना तर विकासाच्या मुद्द्यावर समोर जाणार आहोत, म्हणून तुम्हाला ते भाती भडकवायची आहे. तुमचं कोणतेही राजकारण, कोणतीही निवडणूक हिंदू मुस्लिम याच्या पलीकडे जात नाही. हो, आम्हाला मुसलमान देखील मतदान करतील, मुंबईत राहणारा मुसलमान आम्हाला मतदान करणार. तुमच्यामध्ये हिंमत आहे का? सांगा ना. भारतीय जनता पक्षाला मुसलमान मतं नको आहेत का? सांगून टाका, एकदा जाहीर करा. सहमुख्य प्रवक्ते माझे नेते देवेंद्र फडणवीस वारंवार सांगणारे अजित चव्हाणांमध्ये हिंमत आहे तर त्यांनी सांगावं नॅशनल चॅनलवर की आम्हाला मुसलमानांची मतं नको आहेत. आहे का त्यांच्यात हिंमत? लोचटपणा करायला पाहिजे मुसलमानांच्या कार्यक्रमात. हे सगळं आशिष कुरेशी, माझं नाव कुरेशी आहे, मला कुरेशी होणं आवडेल. ठीक आहे, मी तुम्हाला पुरेसा वेळ दिला. हा, बघा, दाढी आहेच. अखिल चित्रेची आता वरनं टोपी फक्त घाला. वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दाखवून ना तर तुम्हाला टोपी घेऊन तोंड लपवत फिरावं लागेल. कुठेतरी नाशिकला बसून मुंबईबद्दल बोलू नका हो. तुम्ही मुंबईच्या रस्त्यावर नाही, मी दोघांनाही थांबवतोय. अजितराव देतात. अजितराव, मुद्द्यावर बोला. ठीक आहे, एक मिनिट प्लीज, मी दोघांनाही थांबवतोय. घरं जाळा अशा पद्धतीची मी तुमच्या दोघांचाही आवाज बंद करतोय कारण मला बाकी पाहुण्यांकडे जाणं गरजेचं आहे. डॉक्टर राजू वाघमारे सर, स्वागत आहे तुमचं. तुमची काय भूमिका आहे? मराठी मुद्द्यावरती जन्माला आलेल्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व तुम्ही आज या डिबेट शो मध्ये करताय, म्हणून महाराष्ट्राला, मुंबईला, मराठी माणसांना आणि सगळ्यांना हे जाणून घ्यायचंय की कृपाशंकर सिंग यांच्या भूमिकेवरती तुमची भूमिका काय? कृपाशंकर सिंग भाजपचे नेते आहेत. त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे की या महाराष्ट्रात
निषेधार्ह आहे. मुंबईसाठी, मीरा भाईंदरसाठी किंवा अजून कुठेही. आमचं तर हे स्पष्ट मत आहे, ही शिवसेना महाराष्ट्रात आहे. आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा घेऊन जाणारी खरी शिवसेना ही आम्ही आहोत. महाराष्ट्रातल्या मेजॉरिटी बहुसंख्य मराठी बांधवांनी आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना 100% पाठिंबा दिलाय आणि ते निवडणुकीच्या रिझल्ट मधून आम्ही दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे या मुंबई महानगरपालिकेचा आणि इतर कुठचाही जर तो महापौर तिकडे नगराध्यक्ष बसणार असेल, महापौर बसणार असेल, तर तो मराठीच असला पाहिजे. ही शिवसेनेची ठाम भूमिका आहे आणि ही भूमिका तुमच्या चॅनलवर मी याच्यापूर्वीही स्पष्ट केलेली आहे. त्याच्यामुळे शिवसेनेचं जे मत आहे ते अगदी स्पष्ट आहे की कृपाशंकर सिंगजींनी जो वाद हा कारण नसताना उडवून घेतलेला आहे हा पूर्णपणे निषेधार्ह आहे आणि याचा आम्ही निषेध करतो शिवसेना म्हणून. कारण शिवसेना ही मराठी माणसाचा आत्मा आहे. शिवसेना हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आहे. पण तुम्हाला शिवसेना हो, पण तुम्हाला काय वाटतं टायमिंग जे आहे या वक्तव्याचं हे कशासाठी केलं असेल? राजकारणात इतकी वर्ष तुम्ही आहात, अतिशय क्रुशियल टाइम आहे हा. म्हणजे इथं एकही शब्द इकडे इकडे गेला तरी त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागू शकतात. ह्या टायमिंग बद्दल तुमचं काय अनालिसिस आहे? मला असं वाटतं की टायमिंग वगैरे साठी जर कृपाशंकर सिंगच्या जागी आदरणीय आशिष शेलारजी असते, मुंबईचे अध्यक्ष साकमजी असते किंवा बावनकुळे साहेब असते किंवा मुख्यमंत्री असते किंवा अजून कोणतरी महाराष्ट्राच्या राजकारणातला ऍक्टिव्ह असणारा नेता असता तर मग मी टायमिंग बद्दल बोलू शकलो असतो आणि आपणही बोलू शकला असतो. नाही, एक मिनिट डॉक्टर, मी थोडंसं असहमत आहे तुमच्या मताशी. थोडा नाही, तुम्ही माझ्यावर बोललात म्हणून मी मध्येच आलो. तुम्ही असहमत व्हा, पण मला पूर्ण बोलू द्या. मी तुम्हाला काय सांगू इच्छितो की तुमचा जो टायमिंग बद्दल आपण जे बोलताय ना, तर या जागी मी जी नावं घेतली त्याच्यातले महत्वाचे नेते जर असं काही बोलले असते तर त्याच्यातून आपण तो टायमिंगचा अर्थ काढू शकतो. याचं कारण असं की कृपाशंकरजी काँग्रेसमधून ज्यावेळी भाजपमध्ये गेले त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला सोडून कृपाशंकरजी उत्तर प्रदेशचं राजकारण करत होते. उत्तर प्रदेश मधून त्यांनी तिकीट मागितली, उत्तर प्रदेश मधून त्यांनी निवडणूक लढवली आणि हारले. पण त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात त्या पद्धतीने कुठेही सहभाग घेतलेला नाही. त्याच्यामुळे मी म्हणतोय. पण डॉक्टर तुमच्या उत्तरातच प्रश्न आहे. तुमच्या उत्तरात प्रश्न आहे. ते उत्तर प्रदेशमध्ये आहेत, ते संबोधित उत्तर भारतीयांना करत होते. उत्तर भारतीय मतांची बेगमी एकत्र करण्याच्यासाठी ते काही मराठी माणसांपुढे येऊन बोलत नव्हते. उत्तर भारतीय मतांच्या ध्रुवीकरणाची ही खेळी होती का, हा माझा प्रश्न होता. म्हणून आपण ही चर्चा करतोय. तुम्ही जे आक्षेप माझ्यावर घेतला तो